ज्यादा ज्यादा संभालो खुद को। राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। आपण बघतोय गाड्यांचा ताफा दाखल झालेला एकनाथ शिंदे हे आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल होत आहेत। आमचे प्रतिनिधी उदय अधिकची माहिती देतात। उदय, आपण दृश्यांमध्ये बघतोय ताफा दाखल झालेला आहे। शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। सर आज भेटीसाठी तुम्ही आलेला आहात सर भेटीसाठी तुम्ही आलेला। राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेल्या सोबत एकनाथ शिंदेही असल्याचं कळतं आहे। राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तर एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी आता दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। उदय, एकनाथ शिंदे आता दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये आता भेट घडतेय। ठाकरे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलेलं आहे। आपण इथे समोरचे दृश्य पाहतो आहोत। उद्या त्यामध्ये देखील बाहेर आलेले आहेत। स्वतः बोलणार आहे काय स्वतः बोलणार म्हणून मी निरोप घेऊन आलो। ते बोलणं हे ट्रायपॉड लावा सर्वांनी। गणेश तर पुन्हा एकदा जाऊया। उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे हे थेट संवाद साधणार। उदय, अशा प्रकारे आता आपण बघितलं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। अगदी बरोबर आहे। आपण इथे दृश्य पाहतोय शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांचं स्वागत केलेलं आहे। त्यानंतर इथे स्नेहभोजन होणार आहे। स्नेहभोजन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद देखील होणार असल्याची माहिती मिळते आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घोषणा होते हे देखील आपल्याला आता पाहावं लागणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मीडियाला संबोधित करतील अशी माहिती मिळते आहे। या दोन्ही नेत्यांनी नेमकं पुढील राजकारण नेमकं काय ठरवलं आहे हे आता पाहावं लागणार आहे। मात्र शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची ही खूप मोठी नांदी आहे। स्नेहभोजन तर आहेच, मात्र या स्नेहभोजनासोबत येणारं राजकारण हे एकत्र लढवायचं, एकत्र करायचं असा जो एक निश्चय जो आहे या दोन्ही नेत्यांनी केला असल्याची माहिती मिळते आहे। पाहूया पुढचं राजकारण नेमकं कसं होतंय। पण येणाऱ्या ज्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये मनसे आणि शिवसेना यांची युती होणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। महायुतीमध्ये आपण पाहतोय की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार असे हे सर्व तीन पक्ष एकत्र आहेत। मात्र काहीशी आपण एक राजकीय सारीपाट जर पाहिला तर भाजपसाठी मनसेचं एकूणच येणं आणि एकूणच सहभागी होणं हे काहीसं अडचणीचं ठरू शकतं। कारण मनसेचा जो परप्रांतीयता जो मुद्दा आहे तो भाजपला काहीसा न आवडणारा आहे। त्यामुळे कुठेतरी दोघांमध्ये अधिकृत जी आहे ती युती झाली नसली तरी पडद्यामागून खूप मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या घडून गेलेल्या आहेत। गेल्या वर्षी ज्या लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभा निवडणुका झालेल्या त्यावेळेला देखील आपण हे पाहिलेलं आहे पडद्यामागे कशा घडामोडी घडत होत्या। त्यानंतर आता अधिकृत युती जी आहे ती शिवसेना आणि मनसेशी होणार आहे। उदय, जसं तुम्ही म्हणताय पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत आणि खरं तर पुढचा 1 ते 1.5 तास अतिशय महत्त्वाचा असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।